हॅलो स्टुडंट्स, आपला अँगल अँड इट्स मेजरमेंट टॉपिक स्टार्ट केलेला आहे. सो अँगल अँड इट्स मेजरमेंट मधली फर्स्ट एक्सरसाइज 1.1 आपण कंप्लीट केलेली आहे. सो नेक्स्ट पॉइंट एक्सरसाइज आपल्याला 1.2 स्टार्ट करायचे आहे. सो त्याच्या आधी काही 2 पॉइंट्स आहेत ते आपल्याला काय करायचे आहेत, स्टडी करायचे आहेत. त्या 2 पॉइंट्स वरती रिलेटेड काय आहे, एक्सरसाइज आहे. सो नेक्स्ट पॉइंट इज arc length and area of sector. Arc length and area of sector. Area of sector. काय कॅल्क्युलेट करायचं आहे? आर्क लेंथ अँड एरिया ऑफ सर्कल. सेक्टर, सर्कलचा आर्क लेंथ आणि सर्कलचा एरिया ऑफ सेक्टर. सर्कलचा एरिया माहिती आहे, एरिया इज पाय आर स्क्वेअर. लेकिन आपल्याला काय करायचं आहे, आर्क लेंथ आणि एरिया ऑफ सेक्टर. तर ह्याच्यासाठी मी एक डायग्राम कन्सिडर केली. हा आहे सर्कल. सर्कल म्हटलं की सर्कलला काय असतो, सेंटर. ओके, सेंटर पासून जे काही सर्कम्फरन्स ऑफ सर्कल आहे तिथलं जे काही डिस्टन्स असतं ते काय असतं, सेम असतं. दिस इज कॉल्ड एज एन रेडियस ऑफ द सर्कल. सो A and B be the 2 points on the circle. A आणि B काय आहेत, सर्कल वरचे 2 पॉइंट्स आहेत. O is the center of the circle. R is the radius of the circle. सेंटर पासून सर्कलला काढलेलं जे काही डिस्टन्स असतं ते काय असतं, सेमच असतं. सो इज R is the radius. इथं जो काही पार्ट आहे दिस इज आर्क लेंथ ऑफ द सर्कल. ही काय आहे, सर्कलची आर्क लेंथ आहे. आर्क लेंथ ऑफ अ सर्कल विच इज डिनोटेड बाय द लेटर एस. आर्क लेंथ काय केलेले आपण, एस न डिनोट केलेले आहे. इथं जो काय अँगल आहे, सो दिस अँगल इज इन थीटा. हा जो काय अँगल असतो तो कशामध्ये असतो, रेडियन मध्ये असतो. सो आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे आर्क लेंथ ऑफ अ सर्कल अँड एरिया ऑफ सेक्टर. एरिया ऑफ सेक्टर म्हणजे इथला जो काही पार्ट आहे, एरिया ऑफ सेक्टर, हा काय करायचा आहे, कॅल्क्युलेट करायचा आहे. ठीक आहे. सो बघा, हे कॅल्क्युलेट करण्यासाठी द एरिया ए ऑफ अ सेक्टर is in the proportion of its central angle theta. The area A is a area of sector. आपल्याला काय करायचं आहे, सेक्टरचा एरिया कॅल्क्युलेट करायचा आहे. सो एरिया ऑफ अ सेक्टर इज इन प्रपोर्शन, हा काय असतो, ऑफ इट्स सेंट्रल अँगल थीटा. जो काय एरिया आहे तो सेंट्रल अँगल थीटाला काय असतो, प्रपोर्शन असतो. इफ the central angle theta, हा जो काय आहे सेंट्रल अँगल थीटा इज इन रेडियन. हा जो काही मेजर आहे तो कशामध्ये केला जातो, रेडियन मध्ये. याच्या आधी आपण एक थेरम बघितलेला आहे. सो सेंट्रल अँगल थीटा कॅन बी मेजर बाय इन द रेडियन. ओके, सो थीटा इज इक्वल टू 2 पाय is equal to A is the area of sector divided by area of circle. Divided by area of circle. So theta is divided by 2 pi is equal to A. Area of circle is pi r square. So pi get cancel. एरियाची व्हॅल्यू काढायची. एरिया इज इक्वल टू थीटा आर स्क्वेअर. थीटा स्मॉल आर आहे, थीटा आर स्क्वेअर डिवाइडेड बाय 2. सो एरिया ए इज इक्वल टू हाफ आर स्क्वेअर थीटा.
एरिया ऑफ सेक्टर कॅल्क्युलेट करण्याचा फॉर्म्युला आहे हाफ आर स्क्वेअर थीटा. हा जो काय थीटा आहे तो कशामधला पाहिजे, रेडियन मधला पाहिजे. सेम एज इट इज आपल्याला काय करायचे, आर्क लेंथ कॅल्क्युलेट करायची. सो ए इज द एरिया ऑफ सेक्टर कॅल्क्युलेट केलेला आहे. सेम एज इट इज आपल्याला काय करायचे आहे, आर्क लेंथ कॅल्क्युलेट करायचे. सो सेकंड पॉइंट, दी आर्क लेंथ, दी arc length is denoted by the letter S. S न काय केली जाते, arc length डिफाइन केली जाते of a sector is in the proportion of its central angle if the central angle is in radian. सेक्टर मधला पण आणि आर्क लेंथ मधला पण जो काही थीटा आहे तो काय असतो, रेडियन मध्ये असतो. सो थीटा डिवायडेड बाय 2 पाय इज इक्वल टू एस इज द आर्क लेंथ डिवायडेड बाय circumference of circle. Circumference of circle. So theta by 2 pi is equal to s divided by circumference of circle is 2 pi r. So 2 pi get cancelled. Calculate the value of theta, s is the arc length. So the value of arc length is r theta. So s ची व्हॅल्यू काय मिळेल, r theta. सो या दोन फॉर्म्युलेचा यूज करून आपल्याला एक्सरसाइज 1.2 काय करायची आहे, सॉल्व्ह करायची आहे. तो फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. एरिया ऑफ सेक्टर कॅल्क्युलेट करण्याचा फॉर्म्युला आहे हाफ आर स्क्वेअर थीटा. एरिया आर्क लेंथ कॅल्क्युलेट करण्याचा फॉर्म्युला आहे एस इज इक्वल टू आर थीटा. तो आता आपण एक्सरसाइज 1.2 काय करणार आहोत, सॉल्व्ह करणार आहोत. Exercise 1.2. First question number 1. Find the length of arc of a circle which subtends an angle of 108 degree at the center if the radius of the circle is 15 centimeter.
ओके. So find the length of arc. Arc length calculate करायचे. Arc length is denoted by the letter S. Subtend an angle of theta. Theta किती दिलेला आहे 108 degree at the center. And the radius of the circle is 15 centimeter. Okay. So arc length S calculate करण्याचा फॉर्म्युला आहे S is equal to r theta. पण जो काही थीटा आहे तो थीटा कशामध्ये आहे रेडियन मध्ये आहे. So given data theta is equal to 108 degree. And our radius is 15 centimeter. So arc length आणि area of sector मधला जो काही थीटा आहे तो काय आहे रेडियन मधला आहे. So ह्या थीटाचं कन्वर्जन सुरुवातीला आपल्याला कशामध्ये करावं लागेल रेडियन मध्ये. So 108 degree can be converted by the radian 108 multiplied by pi by 180. Pi by 180. So इधर 9 1 जा 9 2 जा 18 9 1 जा 18 सो याला परत कशाने डिवाइड होईल तो याला परत आपल्याला 2 ने डिवाइड होतं 2 6 जा 10 2 5 जा 10. So 1 minute. One 108 multiplied by pi by 180. Pi by 180. So इथं आपण काय केलेलं आहे डिवाइड केलेलं आहे. सो 9 ने डिवाइड केलं न्यूमरेटर एंड डिनॉमिनेटर 9 1 जा 9 9 2 जा 18 इथं 9 2 जा 18 and a 0. So 12 and 20. So 4 3 जा 14 sorry 4 3 जा 12 and 4 5 जा 20. So the solution is 3 pi by 5 radian. 3 pi by 5 radian. So therefore the arc length S is equal to, what is the formula for arc length is r theta. So the value of r is 15 centimeter and theta is 3 pi by 5. Okay, 5 3 is 15. So 9 pi centimeter. Okay, so this is a arc length of the circle. ही काय झालेली आहे सर्कल ची arc length. Let's see the question number 2. Question number 2. Question number 2. The radius of a circle, is 9 centimeter. Find the length of an arc of this circle which cuts off a chord of length equal to length of radius. So काय कॅल्क्युलेट करायचं आहे
या क्वेश्चन मध्ये पण आपल्याला काय करायचे आहे, आर्क लेंथ कॅल्क्युलेट करायची आहे. The radius of the circle, circle ची radius आहे 9 cm. Find the length of an arc of this circle which cut off chord of length equal to the length of radius. So इथं radius दिलेली आहे, पण आपल्याला अँगल ची व्हॅल्यू जी काय थीटा आहे ती थीटा अँगल ची व्हॅल्यू दिलेली नाहीये. सो इथं काय केलं आपण, एक सर्कल कन्सिडर केला. कन्सिडर द सर्कल. सो इथं आपण काय केला, एक सर्कल घेतला. सर्कल म्हटलं की काय, सेंटर. इथं काय आहे, कॉर्ड, कॉर्ड ऑफ अ सर्कल. इथून सर्कल पासून काय केलं, परपेंडिक्युलर ए अँड बी इज द कॉर्ड ऑफ अ सर्कल. इथून ओ पासून काय केलेले आपण, एक परपेंडिक्युलर, हे जे काही डिस्टन्स आहे ते आपण काय केलेले आहे, एम कन्सिडर केलेले आहे. अँड द रेडियस ऑफ द सर्कल, सर्कल पासून पॉइंट ए ला किंवा पॉइंट बी ला काढलेली जी काही रेडियस आहे ती काय आहे, 9 सेंटीमीटर. इथला जो काय अँगल आहे तो अँगल आपण काय केलेला आहे, इथं थीटा कन्सिडर केलेला आहे. ओके, सो ह्याच्यावरनं पहिल्यांदा आपल्याला काय करायचे, अँगल जो काय आहे थीटा, तो अँगल पहिल्यांदा काय करायचं आहे, कॅल्क्युलेट करायचं आहे. ओके, सो रेडियस आहे 9 सेंटीमीटर. लेट construction of diagram AB BD chord of circle ABBD chord of circle with center O, center का है O. So length of AB, length of AB is 9 सेंटीमीटर. AB जी का आहे ती काय आहे, 9 सेंटीमीटर. Let OM be the perpendicular, drawn from O of chord AB. chord AB काय केलेलं आहे, M इथून काय केलेले आपण, सेंटर O पासून AB ला एक काय केलेले आहे, परपेंडिक्युलर कॅल्क्युलेट केलेले आहे. सो M is the midpoint of AB. M is the midpoint of AB. M काय झालेला आहे, परपेंडिक्युलर काढल्यामुळे सेंटरला आहे. सो AB चा तो काय आहे, मिडपॉइंट आहे. So length of AM and length of BM are equal, half of the AB. So length of AM is half of the AB. म्हणजेच किती असेल, 9/2 किंवा 4.5. तो मेजर अँगल AOM, मेजर अँगल AOM काय घेतलेले आपण, अँगल जो काय आहे तो काय केलेला आहे, थीटा कन्सिडर केलेला आहे. बाय राईट अँगल ट्रायंगल OMA is the right angle triangle. So right angle triangle sin theta काय असतो, opposite side upon hypotenuse, so sin theta is equal to, opposite side is AM divided by OA. So the value of AM is 9/2 divided by OA is 9. So 9/2 divided by 9, the value is half. Sin theta is equal to half. So theta is equal to 30 degree. साइनच्या कोणत्या अँगलला व्हॅल्यू हाफ असते, तर 30 डिग्री या अँगलला व्हॅल्यू काय असते, हाफ असते. So theta is equal to
30 डिग्री. त्यानंतर आपण थीटा इथं कॅल्क्युलेट केलेला आहे. फर्स्ट थीटा AOB इज इक्वल टू थीटा इज इक्वल टू मेजर अँगल AOB इज इक्वल टू AOB काय आहे आपला थीटा इज इक्वल टू 2 टाइम्स मेजर एंगल AOM. AOM. AOB. So major angle AOB is equal to theta AOB. हा काय आहे सपोज याला आपण theta 1 म्हणलं. theta 1 that is theta 1 is 2 times the major angle AOM. आणि आपल्याला किती मिळालेला आहे मेजर अँगल AOM. AOM is 30 degree. So 2 theta which is equal to 60 degree. theta किती आहे आपल्याला 60 डिग्री. सो थीटाची व्हॅल्यू मिळालेली आहे आपला. हा जो काय अँगल आहे तो किती मिळालेला आहे 60 डिग्री. तर याच्यावरून आता जो काय अँगल आहे थीटा हा 60 डिग्री मध्ये आहे. पहिल्यांदा त्याचं कन्वर्जन कशामध्ये करावं लागेल रेडियन मध्ये. सो पाय बाय 180 रेडियन. So 0 0 get cancelled. 6 3 18. So pi by 3 radian. So S is equal to R theta. R ची व्हॅल्यू R is 9 centimeter. 9 centimeter and theta is pi by 3. So the solution is 3 pi centimeter. S is equal to काय मिळेल तुम्हाला 3 pi centimeter. ठीक है. सो हा झाला क्वेश्चन नंबर 2. नेक्स्ट question number 3. Question number 3. Find the angle. Find the angle in degree. In degree subtended. Subtended at the center. At the center of a circle. Of a circle by an arc. By an arc whose length. Whose length is 15 centimeter. Is 15 centimeter if the radius of circle is 25 centimeter. Find the angle in degree. कॅल्क्युलेट काय करायचंय अँगल कॅल्क्युलेट करायचंय डिग्री सबस्टेंडेड ऍट द सेंटर ऑफ सर्कल बाय अन आर्क हुज लेंथ आर्क लेंथ दिलेली आहे 15 सेंटीमीटर आणि रेडियस दिलेली आहे 25 सेंटीमीटर. याच्यावरनं तुम्हाला थीटा जो काय आहे तो थीटा इथं काय करायचंय कॅल्क्युलेट करायचंय. सो given data S is equal to arc length is
15 centimeter and r is equal to 25 centimeter. So काय formula arc length? S is equal to r theta. So the value of r is, sorry, theta value calculate करायचे. Theta is equal to S divided by R. So 15 divided by 25. So theta is equal to 3/5 radian. Theta is equal to 3/5 radian. पण जो काही थीटा आहे तो कशामध्ये मिळालेला आहे? रेडियन मध्ये. आणि अँगल जो काय आहे तो कशामध्ये कॅल्क्युलेट करायचा आहे? डिग्री मध्ये कॅल्क्युलेट करायचा आहे. तो हा जो काही 3/5 रेडियन आहे याला आपण काय करूया? डिग्री मध्ये कन्वर्ट करू. सो 3/5 इंटू काय करावं लागेल आपल्याला? 180/π ने काय करावं लागेल? मल्टिप्लाय करावं लागेल. सो कशामध्ये कन्वर्ट होईल? डिग्री मध्ये. सो 5 3 जा 15, 5 3 जा 15, 5 6 जा 30. So 3π into 36 is 108 divided by pi. 108 divided by pi degree. So solution काय मिळालेलं आहे? 108 divided by pi. So substitute the value of pi. इथपर्यंत सोल्युशन दिलं तरी चालेल किंवा पाय ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून सोल्युशन कॅल्क्युलेट केलं तरी चालेल. 3.14 डिग्री. सो याचं फ्रॅक्शन मध्ये सोल्युशन येतं 34.40 डिग्री. ओके. Therefore theta is equal to 108/pi degree or 34.40 डिग्री. दोन्हीपैकी कोणतंही एक सोल्युशन कन्सिडर केलं तरी चालेल. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4. Question number 4. The pendulum of length 14 centimeter oscillates through an angle 18 degree. Find the length of its path. काय करायचं आहे? आर्क लेंथ काय करायची आहे? कॅल्क्युलेट करायचे आहे. सो पेंडुलम ऑफ लेंथ 14 सेंटीमीटर. सो रेडियस ऑफ द पेंडुलमची जी काही रेडियस आहे ती रेडियस आहे 14 सेंटीमीटर अँड अँगल दिलेला आहे 18 डिग्री. सो फाइंड द लेंथ ऑफ इट्स पाथ. पेंडुलम म्हणजे काय? तर यामध्ये घड्याळ जरी कन्सिडर केलं तर घड्याळाचा जो टोन असतो, सपोज हा असा काय असतो? पेंडुलम असतो. पेंडुलम फिक्स असतो आणि तो काय होतो? ऑसिलेट्स. इकडून इकडे असा काय होत जातो? ऑसिलेट्स होतो. तो त्याचे जे काही ऑसिलेशन्स आहेत, हा पेंडुलम इकडे असा काय होत जातो? व्हायब्रेट होत जातो किंवा ऑसिलेट्स होत जातो. जसे घड्याळ आहे, घड्याळामध्ये टोल जसे असतात इकडून तिकडे ऑसिलेट्स होतात. किती वाजले त्याच्यावरनं त्याचे टोल्स जसे ऑसिलेट्स होतात तसे काय आहे? हा जो काय पेंडुलम आहे त्या पेंडुलमची जी काय रेडियस आहे किती आहे? 14. आणि जो काय अँगल आहे यामध्ये जो काय अँगल होणार आहे ऑसिलेट्स होताना जो काय अँगल होतो तो किती आहे? 18 डिग्री.
सो याची जी काय आर्क लेंथ आहे ती आर्क लेंथ काय करायची आहे कॅल्क्युलेट करायची आहे. सपोज ऍस्युलेट झाला तर इथला जो काही थीटा आहे ही रेडियस आहे, हा थीटा किती आहे 18 डिग्री. सो इथली जी काही लेंथ आहे आर्क लेंथ, ती आर्क लेंथ काय करायची आहे कॅल्क्युलेट करायची आहे. सो सोल्युशन काय आहे r इज इक्वल टू 14 सेंटीमीटर अँड थीटा इज इक्वल टू काय आहे 18 डिग्री. थीटा किती आहे 18 डिग्री. सो आता हा जो काही थीटा आहे तो कशामध्ये दिलेला आहे डिग्री मध्ये दिलेला आहे. थीटा इज इक्वल टू 18 डिग्री. तो पहिल्यांदा आपल्याला काय करावं लागेल, जो डिग्री मध्ये आहे त्याचं पहिल्यांदा काय करावं लागेल रेडियन मध्ये कन्वर्जन करावं लागेल. 18 डिग्री डिग्री येणार नाही, आपण रेडियन मध्ये त्याचं कन्वर्ट करत आहोत. सो 18 मल्टीप्लाइड बाय कितीने मल्टीप्लाय करावं लागतं पाय बाय 180. कशामध्ये कन्वर्ट होईल डिग्री मध्ये. सो इथे किती मिळतील आपल्याला पाय बाय 10 रेडियन. कशामध्ये कन्वर्ट झालेला आहे रेडियन मध्ये कन्वर्ट झालेला आहे. तो पाय बाय 10 रेडियन. तो आर्क लेंथ एस इज इक्वल टू फॉर्म्युला काय आहे आर थीटा. आर ची व्हॅल्यू आहे 14 आणि थीटा आहे पाय बाय 10. सो 2 7 जा 14, 2 5 जा 10. सो इथे मिळेल 7 पाय बाय 5 रेडियन. थीटा इज इक्वल टू 7 पाय बाय 5 रेडियन. सो एस इज इक्वल टू थीटा आपण कॅल्क्युलेट केलेला आहे. सो इथं ठीक आहे. आता ह्यामध्ये मी सिम्प्लिफाईड साठी काय करू शकता ऍज इट इज सोल्युशन पण ठेवू शकता किंवा इथं आपण काय केलं पायची व्हॅल्यू पुट केली डिवायडेड बाय 5. या पद्धतीने जरी कॅल्क्युलेट केलं तर यांचं मल्टिप्लिकेशन येतं 21 अपॉन 21 पॉइंट. The solution is 21.98 divided by 5. याचं डिवायडेशन जर केलं तर अप्रॉक्सिमेटली सोल्युशन येतं 4.4. सो असंच जरी डायरेक्ट ठेवलं एस इज इक्वल टू 7 पाय बाय 5 सेंटीमीटर तरी चालेल किंवा त्याचं सोल्युशन कॅल्क्युलेट केलं तरी चालेल. झाला क्वेश्चन नंबर 4. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5. Question number 5. Two arcs of the same length subtend angles of 60 degree and 75 degree at the centers of the circles. What is the ratio? What is the ratio of the radii of two circles? ठीक है क्या है टू आर्क्स ऑफ द सेम लेंथ.
आर्कची लेंथ काय आहे सेम. सबटेंड अँगल्स वेगळे आहेत 60 डिग्री अँड 75 डिग्री. ऍट द सेंटर ऑफ द सर्कल व्हॉट इज द रेशो ऑफ रेडियस ऑफ टू सर्कल्स. दोन सर्कलच्या रेडियसचा जो काय रेशो आहे तो रेशो काय करायचा आहे कॅल्क्युलेट करायचा आहे, ज्यामध्ये आर्क लेंथ जी काय आहे ती काय आहे सेम आहे, पण अँगल जे दोन्हीचे अँगल्स आहेत ते अँगल्स काय आहेत वेगवेगळे आहेत. ओके, सो let R1 and R2 be the radius of two circles. दोन सर्कलच्या रेडियस ज्या काय आहेत त्या काय म्हणलेल्या आहेत R1 and R2 of the same arc length measures angle whose arc of same length S subtend angles of measures 60 degree and 75 degree respectively center of the circle. So therefore S is equal to R1 theta 1. S is equal to, कारण आर्क लेंथ सेम आहे पण रेडियस आणि अँगल जो काय आहे तो वेगवेगळा आहे, पण थीटा 1 जो काय आहे तो कशामध्ये आहे डिग्री मध्ये आहे. तर त्याचं पहिल्यांदा कन्वर्जन करून घेऊ. थीटा 1 इज इक्वल टू 60 डिग्री विच इज इक्वल टू 60 इंटू पाय बाय 180. इथं काय मिळेल पाय बाय 3 रेडियन. Therefore S is equal to R2 theta 2. Theta 2 आहे 75 डिग्री. So 75 into pi by 180. याचं कन्वर्जन करून घेतलं pi by 180 डिग्री. सो इथं मिळेल आपल्याला 5 pi by 12 रेडियन. सो देअर रेशोज काय आहेत आपल्याला कंपेअर करायचे R1 and R2. Suppose this is equation number 1 and equation number 2. So S is equal to R1 theta 1 ची व्हॅल्यू आहे pi by 3 and S is equal to R2 theta 2 ची व्हॅल्यू आहे 5 pi by 12. So therefore LHS are equal, then RHS are equal. Okay, so इथे बघा pi R1 by 3 is equal to pi 5 pi R2 by 12. R2 by 12 आपल्याला जो काय रेशो आहे तो काय करायचा आहे रेडियसचा रेशो कॅल्क्युलेट करायचा आहे. सो इथं पाय ला पाय काय होईल कॅन्सल होईल. R1 डिवायडेड बाय R2 इज इक्वल टू हे 3 इकडे मल्टिप्लाइड होईल 15 डिवायडेड बाय 12 which is equal to 5 by 4. Time 5 by 4. So therefore the ratio of the radii is 5:4. 5:4. So ratio काय असेल 5:4. So exercise 1.2 मधले क्वेश्चन 5 आपले काय झालेले आहेत कंप्लीट झालेले आहेत. नेक्स्ट क्वेश्चन आपण नेक्स्ट लेक्चर्स मध्ये बघणार आहोत. ओके, थँक्यू.